नमस्कार मंडळी, जय गजानन. आपण नाशिकला मखमलाबाद या गावाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. हे सुंदर शांत निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे आता डाव्या बाजूला जर आपण टर्न घेतला तर इथे आज मोठी जत्रा भरलेली आहे. आज नागपंचमी असल्यामुळे या डोंगरावर नागदेवतेचं मंदिर आहे. तिथे आपण दर्शनाला जात आहोत आणि तिथली धमाल अशी यात्रा बघणार आहोत. तर आता आपण इथे उभे आहोत. थोडं पुढे गेल्यावर लेफ्टला ती बघा, ती गाडी चालली आहे, त्या दिशेला जाणार आहोत. असं जाऊन लेफ्टला आपण वळणार आहोत. तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला लेफ्टला वळायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी हा बोर्ड दाखवतो. अमृतवन उद्यान असं लिहिलेलं आहे. तर सरळ जाऊया. तर मंडळी, आपण पुढे आलो आहोत आणि समोरच अमृतवन उद्यान असा बोर्ड आहे. आता आपण जवळ आलो आहोत. तर इथून आपण प्रवेश करणार आहे. गाडी पार्क करत आहोत आणि इथून आपण प्रवेश करणार आहे आणि तवली डोंगरावर जाणार आहोत. तर जत्रेमध्ये हे छोटे छोटे दुकानं आपल्याला बघायला मिळत आहेत. हे आपल्याला दरवेळेस भेटतात. हे आकाश भाऊ यांचं पण इथे दुकान आहे. तिकडे जायचं का आपल्याला? कुठं जायचं? पाण्याकरता येत नाही ना. मी तर काही लोकांना ते किंमत बी सांगत नाही. पाणी पार्किंग सर्वच गोष्टी पाणी तर नाही. तर मंडळी, सुंदर असा नयनरम्य परिसर आपल्याला दिसत आहे. वरती गेल्यावर सांगतील ना, तिथं असेल कोणीतरी. तर मंडळी, दोन रस्ते आहेत. एक हा रस्ता आहे, हा असा सरळ जाऊन अच्छा 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 त्या मावशींनी आपल्याला सांगितलं की 3 रस्ते आहेत. तर एक रस्ता असा बघितला आपण आणि हा एक रस्ता ह्या बाजूने आहे आणि एक हा बहुतेक जण अच्छा मागच्या बाजूने पण एक रस्ता आहे. अच्छा, मावशींनी सांगितलं अजून एक चौथा पण रस्ता आहे. धन्यवाद. तर हा शॉर्टकट बहुतेक जण प्रिफर करत आहेत कारण हा सरळ आहे. तर आपण शॉर्टकटनी जाऊया. थोडंसं काळजीपूर्वक पावसाळ्याचं वातावरण असल्याने आपल्याला जावं लागणार आहे. शेवटी काय म्हणते डायरेक्ट आपण घेऊन जातो.
तर आपल्याला दम लागला, कारण हा शॉर्टकट तुम्ही बघू शकता थोडासा अवघड आणि छातीवर प्रेशर येणारा रस्ता आहे आणि हा सोपा पायवाट असलेला रस्ता, पण आपण शॉर्टकट निवडला आणि त्यामुळे झटकन इथपर्यंत पोचलो आहोत. अतिशय सुंदर असं इथे निसर्गरम्य वातावरण आहे. आणि जेव्हा आपण डोंगराच्या पायथ्याशी होतो किंवा डोंगरापासून थोडंसं लांब होतो, तेव्हा आपल्याला ह्या नारळांचा, जेव्हा होममध्ये नारळ टाकता त्याचा जो वास येतो, तो वास आपल्याला आपण डोंगराच्या लांब होतो तिथपासून जाणवत आहे. तर मंडळी, आपण नागदेवी मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत. पुरातन नागदेवी मंदिर, जागृत देवस्थान मखमलाबाद इथे आपण आलेलो आहोत. तर हा स्वागताचा बोर्ड इथे दिसत आहे. इथे होमामध्ये नारळ टाकलेले आहेत आणि दर्शनासाठी मोठी लाईन इथे लागलेली आहे. धूर झाल्यामुळे इथे कॅमेऱ्याला आपल्याला क्लॅरिटी एवढी दिसत नव्हती, तर अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तिकडे त्या बाजूला गार्डन पण दिसत आहे आणि मुलांना खेळण्यासाठी तिथे अम्युनिटीज पण आहेत. तर सर्वप्रथम आपल्या दृष्टीने आज नागपंचमीचं दर्शन हे महत्त्वाचं आहे. नागनरसोबा पण इथे विक्रीसाठी आहे. हां, मावशी म्हणतायत मी इथे दुकानावर विक्री करण्यासाठी आलेली आहे. तर मंडळी, आपण आता मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया.
इथे जी दर्शनासाठी रांग लागलेली आहे ती तुम्ही बघू शकता. इथे नागपंचमी निमित्त जे स्वागताचे बोर्ड लागलेले आहे ते तुम्ही बघू शकता. आणि हे पुरातन असं नागदेवतेचं मंदिर तर मंडळी लवकरच आपल्याला दर्शनाचा लाभ होणार आहे. आज नागपंचमी निमित्त नागदेवतेचं दर्शन आपल्याला या डोंगरावरच्या पुरातन मंदिरामध्ये होत आहे. चला लवकर लवकर या. चला दर्शन करा. चला या मध्ये. चला मावशी आकाशात निघून जा, पलीकडून जा. चला 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 लवकर लवकर या. चला चला ताई चला दर्शन घ्या बाहेर. चला 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 ताई चला. चला चला डबल लाईन करा. चला चला यामध्ये या. चला चला लवकर लवकर या. चला चला दर्शनासाठी आज नागपंचमी निमित्त मंदिर परिसरामध्ये गर्दी झालेली आहे आणि हळूहळू गर्दी वाढत आहे. जशी जशी नोकरी करणारे लोकांची नोकरीच्या ठिकाणाहून सुट्टी होत आहे तसे तसे ते चला दर्शन करा. या डोंगराकडे दर्शनाला येत आहेत. ताई चला पुढे चला. चला 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 दादा. या मग पटापट दर्शन मागे. चला ताई चला. तर मंडळी अशा पद्धतीने आपण नागदेवतेंचं दर्शन आज नागपंचमीच्या पूर्वसंध्येला घेतलेलं आहे. इथे लोकांनी नैवेद्य अर्पण केलेलं आहे.
आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. या घड्याळामध्ये 6:10 झालेले आहे मंदिराच्या घड्याळामध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हळूहळू गर्दी अजून वाढत आहे. इथे पण नागदेवतेची मूर्ती आहे, त्रिशूळ आहे. हे शंकर भगवान आणि नंदी भगवान इथे आहेत. तर मंडळी, मुख्य देवतेचं दर्शन झाल्यानंतर आता आपण ह्या गार्डनचं सौंदर्य बघणार आहोत. हे कसं सुशोभित करण्यात आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. हे मंदिराच्या बाजूचं सुंदर गार्डन तुम्ही बघू शकता. मग जे आपण गार्डन बघितलं त्याच्या विरुद्ध बाजूच्या दिशेचं हे गार्डन आहे. हे पण तुम्ही बघा. आता थोडं पुढे जाऊन इथे काय आहे ते पण आपण बघूया. हा बघा, इथे एक बोर्ड आहे अमृतवन उद्यानचा, नाशिक महानगरपालिका नाशिक. झाडे वेली लावा पक्षी देतील दुवा, झाडे वेली लावा पक्षी देतील दुवा, आरोग्याचे गुरुकिल्ली, झाडे झुडपे आणि वेली झाडे लावा, खूप खूप जमिनीची थांबेल धूप. असा सुंदर संदेश इथे देण्यात आलेला आहे. हा मुलांना खेळण्यासाठी इथे सुविधा देण्यात आलेल्या आहेत मनोरंजनाच्या. घसरगुंडी, झोका, परत हे चक्री, आणि ही वेगवेगळ्या आकाराची घसरगुंडी. तर अशा पद्धतीने ह्या परिसरामध्ये मंडळी, ह्या परिसरामध्ये वारूळ पण आहे. इथे भाविकांनी आज पूजा केलेली आहे. हे छोटे छोटे वारूळ आहेत. भाविकांनी इथे नैवेद्य दाखवून पूजा केलेली आहे. इथे पण आपण दर्शन करून आज नागपंचमीच्या निमित्ताने दर्शन करून आशीर्वाद घेऊया. पर्यटकांसाठी टॉयलेटची व्यवस्था पण इथे आहे. हे बघा. तर मंडळी, फळ झाडे विभाग, इथे आपण उद्यानाच्या ह्या भागाकडे आलेलो आहोत. मोठं उद्यान आहे आणि मनोरंजनासाठी खूप छान असं हे ठिकाण आहे. निसर्गरम्य शांत असा परिसर आहे. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे.
इथे ॲम्पी थिएटर आहे. या बाजूचा परिसर मध्ये ॲम्पी थिएटर. तर मंडळी, हा जो रस्ता आहे हा मखमलाबाद गावातून येणारा रस्ता आहे. इकडूनही भाविक दर्शनासाठी डोंगरावर येत असतात. मखमलाबाद गावातून येणाऱ्या भाविकांसाठी हा शॉर्टकट आहे. तर मंडळी, आपण जवळजवळ 75% हा नागदेवतेचा मंदिराचा परिसर आता बघितलेला आहे. तर उर्वरित परिसर आता आपण चालता चालता बघून घेऊ. हा मखमलाबाद गावातून जे लोक येतात त्यांच्यासाठी हा रस्ता शॉर्टकट आहे, जो आता आपण बघत आहोत. आणि हा ॲम्पी थिएटरचा परिसर तर मंडळी, आज नागपंचमीच्या निमित्ताने अतिशय नयनरम्य ठिकाण आपण आज बघितलेलं आहे. मी आशा करतो, आय होप तुम्हाला हे मंदिर, हा सुंदर परिसर नक्की आवडलेला असेल. नागपंचमीला दरवर्षी आम्ही इथे दर्शनाला येण्याचा प्रयत्न करत असतो आणि नागदेवतांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतो. इन्फॉर्मेशन सेंटर असा इथे बोर्ड आहे.
तर मंडळी इथे मनसादेवी मंदिर आहे इथे. हे मनसादेवी मंदिर आहे, इथे आपण दर्शन करूया. इथे पण नैवेद्य समर्पित करण्यात आलेला आहे. ही सप्तशृंगी माता. हे साती आसरा आहेत का? हां, साती आसरा मंदिर आहे. एक मिनिट चल Doggy. झालं पुढच्या वर्षी आठवले. सकाळचं जायचं होतं मला, त्यांनी फोन केला होता तिकडे सेवेला, म्हटलं पण आता निघायचं आता पाहुणे. हा ना, दाखवले ना ताई होम मध्ये टाकून. दुसरी वेळ आताच आठवण आली. तर मंडळी मनसा देवी मातेचं इथे आपण दर्शन घेतलं आहे. आता शेजारी शंकर भगवंताचं मंदिर आहे, तर शंकर भगवंताचं दर्शन आता आपण करणार आहोत. नको पूर्ण पाणी निघून गेले आपले पायाचं पाणी. व्यवस्थित आहे बरं का. तू नको जाऊ रे.
मंडळी, साती आसरा माता, सप्तशृंगी माता, म्हसोबा भगवान, यांचं पण दर्शन आपण आता परत घेतलेलं आहे. मशीन है वो वही ना. कल आएगा क्या? कब आएगा उधर? तर मंडळी, जाता जाता परत एकदा नागदेवतेचं दर्शन घेऊया. नागदेवता आणि नागदेवी इथे विराजमान आहेत. तर मंडळी, भेटूया परत इथेच पुढच्या वर्षी. तोपर्यंत जय नागदेवता, जय भोले.